सुरुवातीलाच बातमी अर्थात अशोक खरात याच्या संदर्भातली। अशोक खरात हा कसा सिद्धपुरुष होता हे सांगणारं एक पुस्तक एका उद्योजकाने लिहिलं। या उद्योजकाचं नाव आहे नामकर्ण आवारे। नामकर्ण आवारे हे सिन्नर MIDCचे चेअरमन आहेत, त्यामुळे त्यांच्या पुस्तकाची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती। याच नामकर्ण आवारेंच्या फोटोचा दाखला देत सुषमा अंधारे यांनी केसरकर आणि खरात यांचा कसा संबंध आहे हे दाखवून दिलं होतं किंवा तसे आरोप केले होते। या नामकर्ण आवारेंनी आपल्या पुस्तकात या अशोक खरातचे त्याच्या चमत्काराचे किस्सेच्या किस्से उतारेच्या उतारे लिहिलेले आहेत। खरं तर हे पुस्तक जुनं आहे, मात्र अशोक खरात प्रकरणानंतर हे जुनं पुस्तक नव्यानं चर्चेत आलं। आपण पाहूया। अशोक खरातची राजकीय नेत्यांबद्दलची भाकितं खरी ठरली। खरातनं पॅरिसमधल्या विद्यापीठात घेतली ब्रह्मांड शास्त्राची पदवी। खरातबद्दलचं एक पुस्तक आणि 5 दावे। अशोक खरात हा कसा सिद्ध पुरुष होता याचं वर्णन नामकर्ण आवारेंनी त्यांच्या पुस्तकात केलंय। हे तेच नामकर्ण आवारे ज्यांचे फोटो सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले होते आणि केसरकरांबरोबर हा माणूस काय करतोय असा सवाल विचारला होता। तर नामकर्ण आवारे हे सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आहेत। नामकर्ण आवारे हे कुंदेवाडीमधल्या जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक आहेत। 2022 मध्ये त्यांनी राजीनामा देत अशोक खरातची चेअरमन म्हणून नियुक्ती केली होती। सुमारे 25 महिने खरात या पतसंस्थेचा प्रमुख होता। या काळात सुमारे 5 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्याची नोंद अहवालात आहे। थोडक्यात हे नामकर्ण आवारे अशोक खरातचे भक्त आहेत। या नामकर्ण आवारे यांनी 2012 मध्ये असामी नामकर्ण या नावाचं आत्मचरित्र लिहिलं। यामध्ये आवारे यांनी अशोक खरातला सिद्ध पुरुष, चमत्कारी पुरुष म्हटलंय। आवारे यांनी खरातवर पुस्तकातली तब्बल 13 पानं लिहिली आहेत। सिद्ध पुरुषांच्या सहवासात या शीर्षकाखाली खरातचं आवारेंनी गुणगान केलंय। खरात साहेब जे बोलतात ते तसंच दिलेल्या वेळेत 100% घडतं। त्यामुळे ही व्यक्ती सर्वसामान्य नाही, काहीतरी आगळी वेगळी आहे हे मला मनोमन पटलं। अद्भुत आणि चमत्कारिक अशा 2-3 प्रसंगांमुळे माझी पूर्ण खात्री झाली होती की खरात हा व्यक्ती सर्वसाधारण नाही तर ते सिद्ध पुरुष आहेत, असं आवारेंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय। पाहिजे त्याने काय केलं त्याच्यावरती सर्व गोष्टी चर्चेला गेल्या पाहिजे। त्याच्याकडून ह्या ज्या बाकीच्या संस्था किंवा व्यक्तिगत व्यक्ती असेल त्यांच्याबाबत न बोललेलं बरं, कारण त्याच्यामुळं जो मुख्य आरोपी आहे त्याला डायव्हर्ट केलं जातं आणि नको तिकडे लक्ष केंद्रित होतं। तर माझं आव्हान आहे की ते त्या आरोपीवरच लक्ष केंद्रित करावं। त्यांचं कृत्य याचे निश्चित गुन्हास्पद आहे, त्याच्यावर जास्त कठोर शिक्षा त्यांना झालीच पाहिजे, ह्यामध्ये आम्ही पण आहोत। तत्कालीन नामदार दीपकजी केसरकर सिन्नर तालुक्यात आलेले असताना मी स्वतः त्यांना विनंती केली की आमची एक मोठी औद्योगिक वसाहत आहे, आमच्या संस्थेचं कामकाज तुम्ही जवळून बघावं। आता आवारेंनी या पुस्तकात अशोक खरात बद्दल काय काय दावे केलेत तेही पहा। अशोक खरात यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमधल्या सोबॉर्न विद्यापीठात ब्रह्मांड शास्त्राची पदवी घेतली आहे। विशेष म्हणजे त्यांना सुवर्ण पदकानं सन्मानितही करण्यात आलंय। 1999 साली माणिकराव कोकाटे शिवसेनेत असताना 23,450 मतांनी आमदार म्हणून निवडून आले होते। त्याबाबतचे अशोक खरातनं मांडलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं होतं। माणिकराव कोकाटे विजयी झाल्यानंतर सिन्नरहून नाशिकला परतताना त्यांच्या 2 कार्यकर्त्यांचा अपघातामध्ये मृत्यू होईल, तिसरा काही दिवसांनी प्राण सोडेल, मात्र चौथा जगेल असं खरात यांनी म्हटलं होतं आणि नेमकं तसंच घडलं। खरात आमच्या भेटीसाठी आले असताना परत निघताना त्यांनी माझ्याकडे ड्रायव्हर देण्याची विनंती केली। ड्रायव्हर दिला नाही तर अपघात होईल असं सांगितलं, मात्र मी ड्रायव्हर देऊ शकलो नाही। पुढे खरातच्या गाडीचा अपघात झाला आणि जो गाडी चालवत होता त्या पोलीस अधिकाऱ्याचे दोन्ही पाय अपघातात गेले। दिल्ली ते लुधियाना या प्रवासात खरातने आवारेंना गाडी चालवायला सांगितलं। आपला चालक अपघात करेल असंही ते म्हणाले होते आणि काही वेळातच 110 किलोमीटरच्या वेगानं एका मोटरसायकल स्वाराला आमच्या गाडीनं उडवलं। या 4 अद्भुत आणि चमत्कारिक प्रसंगांमुळे खरात ही साधारण व्यक्ती नाही तर ते सिद्ध पुरुष आहेत अशी मला खात्री झाली होती। त्यांच्याकडे असलेल्या नैतिक आणि आध्यात्मिक सिद्ध शक्तींमुळे माझ्या जीवनात मी त्यांना गुरूंचं स्थान दिलं होतं। माझ्या कुटुंबातल्या निर्णयात देखील आम्ही त्यांचा सल्ला घ्यायचो असे दावे आवारेंनी त्यांच्या पुस्तकात केले आहेत।
खरातचे सगळे काळे कारनामे आवारेंना माहिती होते, मग ते गप्प का बसले असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला. ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत, त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. त्या 12 पैकी एक हा आवारे होता. आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला. तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल, तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारे एवढ्यावर थांबला नाही. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची. ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिली. अशोक खरातवर 2012 साली नामकरण आवारेंनी लिहिलेल्या या पुस्तकाची आता पुन्हा चर्चा होतीये. खरातबद्दल आणखी कुणी असे कुठले दावे केलेत याचा तपास आता SIT करते. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.